कॅन्सर पेशंटसाठी काय करावं, तर आम्ही क्राउड फंडिंगचा मार्गाने मित्रांच्या मदतीने काय आम्ही कुठले थोडे पैसे जमवले. तिकडे आम्ही दर संडे, महिन्यात 2 संडे आम्ही तिकडे वाटप करतो जे कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर. तर असं आम्ही वेगवेगळ्या प्रकाराने लोकांची मदत करतो आहे आणि पुढे वाढत जातो आहे आणि असंच आम्ही सामाजिक कार्य करत राहू. हे माझे मित्र यांनी मला एका दिवस येऊन आयडिया सांगितला की आपण जे काय लोकांची समस्या आहे आपण सॉल्व करूया. आपण आपल्या साईडने जेवढं होऊ शकतं तेवढं स्वतःहून स्टेप घेऊन आपण पुढे येऊया जेवढं आपल्याकडनं होऊ शकतं. गणपतीचा दिवस होता, 2022चा वर्ष होता. आम्ही 8-10 मित्र ते स्टेशनवर गेलो, स्टेशन साफ केला आणि यापुढे आम्ही काय ना काय बीच क्लिनिंग, भायखलामध्ये बीच क्लिनिंग वगैरे केले. गिरगाव चौपाटी, वर्सोवा बीच, वेगवेगळ्या बीचवर जाऊन आम्ही साफसफाई केली. दर संडे 2 संडे महिन्यातून दर महिन्याला आम्ही कोणतेही संडे पकडतो आणि तिकडे जाऊन मी जेवढं आमच्या साईडनं होऊ शकतो तेवढे मी मदत करतो. आता पुढे अजून काय आम्ही प्लॅन केलं आहे ते आम्ही त्यावर प्रयत्न करू. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दक्षिण मुंबईतील जनतेने आतापर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांची कामं पाहिलेली आहेत, राजकीय कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची कामं पाहिलेली आहेत, परंतु आताच तरुणाईमध्ये प्रवेश केलेल्या अशी काही मुलं आहेत आपल्यासोबत. भायखळ्यात राहणारे हे तरुण दरवर्षी काही ना काहीतरी सामाजिक आणि प्युअर काम करत असतात. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. हा विषय असा आहे की हे खरोखरच कौतुकास्पद गोष्टी यांनी केलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडूनच माहिती घेतो आहे. काय काय करता, बोला. आपलं नाव क्या नाम आहे? माझं नाव अर्णव ठाकूर आहे. तर मला विचार आला की आम्ही कामं कसं करायची, सामाजिकमध्ये कसं लोकांना मदत करायची. तर मला एक विचार आला की माझ्या मित्रांना बोलवून घेतो आणि आपला जो भायखला परिसर आहे, म्हणजे भायखला ईस्टचा जो परिसर आहे स्टेशनचा, गणपतीचा दिवस होता, 2022चा वर्ष होता. आम्ही 8-10 मित्र ते स्टेशनवर गेलो, स्टेशन साफ केला आणि यापुढे आम्ही काय ना काय बीच क्लिनिंग, भायखलामध्ये बीच क्लिनिंग वगैरे केले. गिरगाव चौपाटी, वर्सोवा बीच, वेगवेगळ्या बीचवर जाऊन आम्ही साफसफाई केली. नंतर आम्ही दिवाळीच्या सणात जे ओल्ड एज धर्मशाळामध्ये गेलो. तिकडे आम्ही काय त्यांना मदत केली, त्यांना सहकार्य केला, त्यांची काय तकलीफ आहेत ते जाणून गेली आणि हे प्रयास केला की त्यांचे दुःख कसे आम्ही तरुण होऊन कमी करू शकतो. नंतर मला असा विचार आला की आपण कॅन्सर पेशंटसाठी काय करावं, तर आम्ही क्राउड फंडिंगचा मार्गाने मित्रांच्या मदतीने काय आम्ही कुठले थोडे पैसे जमवले. तिकडे आम्ही दर संडे, महिन्यात 2 संडे आम्ही तिकडे वाटप करतो जे कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर. तर असं आम्ही वेगवेगळ्या प्रकाराने लोकांची मदत करतो आहे आणि पुढे वाढत जातो आहे आणि असंच आम्ही सामाजिक कार्य करत राहू. धन्यवाद. बोला, नाव सांगा. माझं नाव चिराग बोरीचा आहे आणि जसे काय यांनी भायखळ्यामध्ये राहतो आम्ही. आणि हे माझे मित्र यांनी मला एका दिवस येऊन आयडिया सांगितला की आपण जे काय लोकांची समस्या आहे आपण सॉल्व करूया. आपण आपल्या साईडने जेवढं होऊ शकतं तेवढं स्वतःहून स्टेप घेऊन आपण पुढे येऊया जेवढं आपल्याकडनं होऊ शकतं. आम्ही हळूहळू आमची स्वतःची काय पण फंडिंग होऊ शकली ते मित्रांकडनं घेऊन आम्ही हळूहळू बीच क्लिनिंगसाठी जे काय ते सेटअप लागतं ते आम्ही केलं. मग नंतर आम्ही ते ओल्ड एज हाऊसमध्ये गेले, त्यांना जे काय खाण्यापिण्याचे पदार्थ जेवढं आम्ही देऊ शकलो ते आम्ही दिले. तर नंतर त्यांना जे काही कपडे वगैरेची व्यवस्था झाली ते आम्ही स्वतःच्या साईडने करायचा प्रयत्न केला. तर हळूहळू आता आम्ही सध्या टाटा हॉस्पिटलच्या जवळ आता आम्ही फूड डोनेशन ड्राईव्ह सध्या करतो आहे. म्हणजे दर संडे 2 संडे महिन्यातून दर महिन्याला आम्ही कोणतेही संडे पकडतो आणि तिकडे जाऊन मी जेवढं आमच्या साईडनं होऊ शकतो तेवढे मी मदत करतो. आता पुढे अजून काय आम्ही प्लॅन केलं आहे ते आम्ही त्यावर प्रयत्न करू. तरुणाईमध्ये व्यसनाच्या आहारी न जाता सामाजिक कार्यात उतरलेले हे तरुण नक्कीच यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि एक प्रेरणा घेण्यासारखी आहे. यांनी आपापल्या कामाची इथे माहिती सांगितलेली आहे.
आपापल्या कामाची आपापल्या कार्याची या ठिकाणी त्यांनी पूर्ण माहिती सांगितलेली आहे. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.